चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। गावातून बाहेर पडणंही आता कठीण झालंय। कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा नेते गावात अद्याप आलेच नाहीयेत। गावकऱ्यांनी असा आरोप केला। अनेकांची घरं पूर्णपणे आजही पाण्यात आहेत, तर शेकडो हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली आहेत। गावातील या परिस्थितीचा आढावा घेऊन गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा मोठा फटका बसला। यामध्ये प्रामुख्याने फटका बसणारा जो भाग होता तो परंडा आणि भूम होता। आणि या परंडा तालुक्यातील भोत्रा परिसर जो आहे, भोत्रा गाव जे आहे ते पूर्णपणे या गावाला पाण्याने वेढा दिल्याची परिस्थिती आहे। हे आता या भोत्रा गावामध्ये आहे। पाहिलं तर यामध्ये हे जे नदीचं पात्र आपल्याला दिसतंय, सीना नदीचं पात्र जे पूर्णपणे गावात आलेलं आहे। या गावामध्ये जी काही घरं आहेत ही घरं देखील आता पूर्णपणे पाण्याखाली आहेत। या बाजूला जर पाहिलं तर अगदी पूर्णपणे या ठिकाणी घरं पूर्णपणे पाण्यात गेलेली आहेत। या दुसऱ्या बाजूला देखील आता या ठिकाणी कुणीही कुटुंब वास्तव्यास नाही, त्यांचं स्थलांतर केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं या ठिकाणचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।